आज भावानो मी कटिंग करायला आलो होतो. कटिंग करायला आल्यानंतर कटिंगवाल्यांनी मसाज करतो म्हणून पूर्ण डोक्याची वाटच लावून टाकली. ते कसं काय मी पुढे ब्लॉग मध्ये सांगतो. पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका. तर जय श्रीराम मित्रांनो, आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी कटिंग करायला आलो होतो. कटिंग करायला आल्यानंतर काय माझा पण नंबर आला. मग नंबर आल्यानंतर कटिंग करायला बसलो. पण केस काही कट करावं वाटतच नव्हतं. पण घरचे कुठं ऐकत आहेत. घरचे तर कटिंग करूनच ये म्हणले होते. मग काय कटिंग वगैरे केलो. कटिंग केल्यानंतर कटिंगवाल्यांनी म्हणलं मी तुझी थोडी मसाज करतो. पण मसाजच्या जागी एवढं खतरनाक खाणत होतं का नाही, मला तर वाटलं कुठं माझं डोकं वगैरे फुटून जाते काय माहिती. पण तसं काही माझ्या संग घडलं नाही. खूपच भारी वाटलं मसाज वगैरे केल्यानंतर. तर भावानो, कटिंग कशी वाटलेली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. मग तिथून मी घरी आलो. घरी आल्यानंतर आंघोळ वगैरे केलो. त्यानंतर गाडीचं टायर पंक्चर झालं होतं कारचं, म्हणून ते टायर खोलण्यासाठी पंक्चरच्या दुकानावरती आलो. पंक्चरच्या दुकानावरती आल्यानंतर कारचं टायर वगैरे खोललो. खोलल्यानंतर बघितलं तर काय कारच्या टायर मध्ये 2 पंक्चर निघाले. मग ते पंक्चर वगैरे काढलो. पंक्चर काढल्यानंतर गाडीला तसंच टायर वगैरे फिट केलो. टायर फिट केल्यानंतर टायरचा जॅक वगैरे काढलो आणि त्याला डिकी मध्ये नेऊन ठेवलो. मग पप्पानी म्हणले चल मी कार घेऊन येतो, तू बाईक घेऊन जा म्हणले. मग मी काय घराकडे जाण्यासाठी निघालो. तर तुम्हाला आपला व्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आयडी ला फॉलो करा.